मग तिथं आईवडिलांनी ते लग्न माझं ठरवलं, म्हणजे की 97ला लग्न झालं, 98ला मला मुलगा झाला. आता माझा मुलगा 26 वर्षाचा आहे आणि 99ला माझे मिस्टर शहीद झाले. तर आमच्या दोघांचा एकंदरीत जर प्रवास म्हटला तर एकसाथ राहण्याचा, तर तो आमचा ते 11 ते 12 महिन्याचाच. 11 ते 12 महिने? हां, फक्त 11 ते 12 महिन्याचाच. आणि जेव्हा माझे मिस्टर शहीद झाले त्यावेळेला माझा मुलगा फक्त 11 महिन्यांचाच होता. आणि त्यांची म्हणजे अशी कंडिशन होते शहीद झाले तेव्हा, की म्हणजे ते बॉम्बस्फोटमध्ये गाडी उडवली होती. म्हणजे जेव्हा बॉडी आणली तेव्हा तर आम्ही ओळखू पण शकलो नाही की गावा, म्हणजे हात नव्हते, पायी नव्हते. म्हणजे आसाममध्ये झालं होतं. आसाममध्ये? हां. तर उल्फाचे जे अतिरेकी होते ते उल्फाच्या अतिरेकीने खाली बॉम्ब ठेवलेला होता जमिनीमध्ये गाडून, आणि तो बरोबर गाडी तिथं गेली की खालून ती उडवली. ती गाडी हे झाले, त्याच्यामध्ये 7 जवान शहीद झाले, त्याच्यामध्ये माझे मिस्टर होते. तर हे 26 वर्षानंतर आज तुम्हाला कसं फील होते किंवा कसं वाटते की एक वीर पत्नी म्हणून तुम्हाला जो बहुमान मिळतो? वीर पत्नी म्हणून जो बहुमान होतो त्याच्याबद्दल तर खूपच अभिमान वाटतो. काही एक फक्त माफ करा पण तो एक प्रसंग आम्हाला म्हणजे जाणून घ्यायचं आहे अशासाठी की जेव्हा तुम्हाला कळलं की सर शहीद झालेत आणि त्यांचं जेव्हा पार्थिव जेव्हा आणलं गेलं तेव्हा काय ती सगळी परिस्थिती होती आणि काय त्यावेळेला तुमचं सगळं असं मनामध्ये चाललं होतं? माझ्या मिस्टरांचा फोन मला साधारण यायचा, त्या दिवशी मला काही त्यांचा फोन आला नाही. मी लावत होती तरी पण लागला नाही, असं लाईनच्या फोनवर यायचा. शनिवारी संध्याकाळी 5 वाजता झालं होतं आणि मी रविवारी फोनची वाट बघत होते की फोन का आला नाही, फोन का आला नाही दिवसभर. सोमवारी ह्यांचे मित्र CRP वालीमध्येच होते तर ते एकदम दरवाज्यात दिसले. तर मी म्हटलं भाऊ तुम्ही का आले? तर ते म्हटले अगं काही नाही, तुझी सासू आजारी आहे जास्त, तर आपल्याला जायचं आहे गावाला. तर म्हटलं सासू आजारी तर तुम्ही काय याल ना, गावातलं कोणतरी वगैरे येईल आहे असं. माझ्या असे खूप प्रश्न पडायला लागले डोक्यामध्ये. तर म्हणे नाही चल आवर, मुलाला घ्यानी चल गाडी वगैरे. त्यांचे मामा मामी पण बाहेर असे उभे राहिले होते, खूप रडत होते खूपच. मला काय कळे ना म्हणजे की नक्की झालं आहे काय. आणि मी अगोदरच टेन्शनमध्ये होते की ह्यांचा फोन आला नाही. मी फोनची वाट बघत होते की फोन का आला नाही, फोन का आला नाही. मग गेलो रस्त्यात सगळे म्हणत होते इथं आली बॉडी, तिथं आली बॉडी. मग तेव्हा मला म्हणजे थोडंसं हे झालं. मग ते माझ्या पायाखालची जी जमीन म्हणजे ते, पण त्यांची अशी कंडिशन होती की म्हणजे जे शहीद झाले होते ते बॉम्बस्फोटमध्ये झालेले होतं, त्यामुळं त्यांचे म्हणजे दोन्ही हात नव्हते, पायी नव्हते. आणि मी तर जो बघितला ना तो एवढाच भाव उघडला होता ते पेटीमध्ये. तर हा जो डोळा आहे ना तो असा पूर्ण बाहेर पडलेला होता. म्हणजे ते बघूनच इतकं हे झालेलं की म्हणजे शरीराचे काय वेदना त्यांना झाल्या असतील, कसं सहन केलं असेल याचं म्हणजे मी आज पण मला ते आठवून झोप नाही लागत. कधी कधी तेच आठवतं की कसं सहन केलं असेल. ताई कल्पना केली किंवा नुसता ते विचार जरी केला तरी पण खरं तर खूप वेदनादायी आहेत ह्या सगळ्या तर गोष्टी. पण तितकाच अभिमानसुद्धा आहे, गर्वसुद्धा आहे की आज सर शहीद असले तरी पण आज त्यांच्या वीरपत्नीबरोबर आम्ही हा भाग करतो आहे. हा आमच्यासाठी फार गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि तुमच्या मुलाच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडनं खरंच खूप खूप शुभेच्छा. आणि त्या